नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एमपीएससी पॉइंट. मित्रांनो, एमपीएससीचा एक महत्त्वाचा रिझल्ट आज म्हणजेच आत्ताच लागलेला आहे. त्याच रिझल्टविषयीचा हा व्हिडिओ असणार आहे. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, एमपीएससी कंबाईन ग्रुप बी 2023 मधील STI ASO सब रजिस्ट्रार या पदांचे निकाल ऑलरेडी लागलेले आहेत. पण PSI या पदाचा निकाल बाकी होता, कारण या पदाला फिजिकल म्हणजेच ग्राउंड असतं, त्यानंतर इंटरव्ह्यू देखील असतो. PSI 2023 या परीक्षेचा जनरल मेरिट लिस्ट म्हणजे तात्पुरती निवड यादी MPSC आयोगाने आज पब्लिश केलेली आहे. आणि ही सर्वसाधारण गुणवत्ता यादी आहे. यामध्ये ज्या कॅन्डिडेट्सने मेन्स दिली, फिजिकल म्हणजेच ग्राउंड दिलं, त्यानंतर इंटरव्ह्यू दिला, त्या सर्वांची नावं असतात. यातून कॅटेगरी वाईज जागा असतात, तर त्यानुसार जागा मिळतात, म्हणजे एखाद्याला पोस्ट मिळते. यानंतर प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट येईल. अगोदर ऑप्टिंग आउटची लिंक येईल, त्यानंतर प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट, त्यानंतर फायनल सिलेक्शन लिस्ट. तर यानंतर प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट येते, त्यानंतर फायनल सिलेक्शन लिस्ट येते. तर आता ही GML आलेली आहे PSI 2023 साठीची जनरल मेरिट लिस्ट. ओके, सो इथे तुम्ही बघू शकतात मित्रांनो, जनरल मेरिट लिस्ट आहे PSI साठीची. इथे जर तुम्ही जागा बघितल्या तर जागा जास्त होत्या आणि त्या मानाने कॅन्डिडेट्स जे आहेत क्वालिफाय झालेले ते कमी आहेत. 218 फक्त कॅन्डिडेट्स आहेत. तर यामध्ये जे काही कॅन्डिडेट्स आहेत त्यातील ऑलमोस्ट कॅन्डिडेट्सना पोस्ट नक्की मिळणार आहे, हे मात्र नक्की आहे. बघा, यामध्ये तुम्ही तुमचं नाव चेक करा, त्यानंतर तुमची कॅटेगरी वगैरे, तुमच्या वॅकन्सीज किती आहे, तुमच्या कॅटेगरीचे तुमच्यावर किती जण आहेत, हे सर्व चेक करा. त्यानंतर तुम्हाला कळून जाईल की तुमचं या म्हणजे प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्टमध्ये नाव येईल किंवा नाही. तर या लिस्टमध्ये जे काही कॅन्डिडेट्स आले त्या सर्वांचं कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्ही केलेली मेहनतीचं हे फळ आहे. आणि त्यामुळे जनरल मेरिट लिस्टमध्ये नाव तुमचं आलेलं आहे. जर मित्रांनो तुम्हाला ही जनरल मेरिट लिस्ट डाउनलोड करायची असेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्या. हा रिझल्ट कालच एक्सपेक्टेड होता, पण आयोगाने एक दिवस डिले केला. तरी ठीक आहे, एक दिवस डिले म्हणजे काही जास्त नाही आहे. रिझल्ट लागून गेलेला आहे, त्यामुळे सर्वजण खूप हॅपी असतील. जे या लिस्टमध्ये आहेत त्यांना सर्वांना कॉंग्रॅच्युलेशन, तुमच्या मेहनतीचंच हे फळ आहे. तुम्हाला लिस्टमध्ये नाव शोधायचं असेल तर त्यासाठी लिस्ट डाउनलोड करा, आपल्या टेलिग्रामला आहे, किंवा मी डायरेक्टली लिंक देखील देऊन देईल. आणि मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे यानंतर तुम्हाला जे खेळाडू व अनाथ प्रवर्गातील उमेदवार आहे त्यांचे प्रमाणपत्र पडताळणी पूर्ण झाल्यानंतर तात्पुरती निवड यादी जाहीर करण्यात येईल व भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा म्हणजे ऑप्टिंग आउटचा ऑप्शन तुम्हाला देण्यात येणार आहे. ओके, सो अशा प्रकारे एक अशी प्रोसेस आहे. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हीच अपडेट तुम्हाला द्यायची होती. आय होप तुम्हाला सर्व अपडेट्स समजले असतील. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.